नमस्कार. उपयुक्त नवनवीन किचन टिप्स आज आपण पाहूया. 1. खूपदा ब्रेड शिल्लक राहतो, तेव्हा तो पाण्यात भिजवावा, नंतर पाणी काढून मऊ करावा. त्यात मिरच्या, कांदा, धणे, जिरे पावडर, तिखट, मीठ घालून हे मिश्रण ताकात घट्टसर भिजवून त्याची थालीपीठं बनवावी. खूप छान लागतात. 2. कोणतेही टणक कडधान्य कुकरमध्ये शिजवताना जास्त शिट्या करण्याऐवजी एक शिट्टी झाल्यानंतर गॅस मंद करावा. वेळ थोडा जास्त लागतो, पण कडधान्य व्यवस्थित शिजले जाते. 3. पावसाळ्यात बिस्किटे नरम होऊ नयेत म्हणून बिस्किटाच्या डब्यात थोडी साखर घालून ठेवावी, म्हणजे बिस्किटं मऊ होणार नाहीत. 4. रवा, मैदा किंवा डाळीचे पीठ प्लास्टिकच्या पिशवीत भरून पिशवीचे तोंड बंद करून फ्रीजमध्ये ठेवावे. कीड होत नाही, बरेच दिवस टिकते, मात्र ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. 5. डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी राईच्या तेलाचा हात लावून ठेवावा. डाळी कित्येक महिने खराब होत नाहीत. 6. दहीवडे किंवा मेदूवडे करताना वडे न तळता आप्पेपात्रात केले तर तेल कमी लागते, तसेच पदार्थाच्या चवीतही फार फरक पडत नाही. 7. भाकरवडी करताना ती जेव्हा तळतो तेव्हा त्यातले सारण बाहेर येते. तसं होऊ नये म्हणून पाण्यात कॉर्नफ्लॉवर घालून थोडी सैलसर पेस्ट करायची. भाकरवडी तळायच्या आधी दोन्ही बाजूंनी कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात बुडवून मग तळायची. 8. पदार्थ बनवताना तो व्यवस्थित फुलून यावा म्हणून कधीतरी मिश्रणात सोडा किंवा इनो याचा वापर केला जातो. अशा वेळेस थोड्या तेलात सोडा किंवा इनो मिसळून घेतलं आणि त्यानंतर त्या मिश्रणात घातलं तर पदार्थ जास्त फुलून येतो. 9. बीट शिजवल्यानंतर पाणी शिल्लक राहते. त्या पाण्यात लिंबू, काळं मीठ, जिरे पावडर, थोडीशी साखर, पुदिना, गरजेनुसार पाणी आणि बर्फ घातला तर अप्रतिम चवीचं रंगीत सरबत तयार होतं. त्याच्या या रंगामुळे लहान मुलंसुद्धा हे पौष्टिक सरबत आनंदाने पितात. 10. घाईगडबडीच्या वेळेस उकडलेले बटाटे हवे असतील तर ते शिजायला वेळ लागतो. अशा वेळेस बटाट्याची साले आधीच काढायची, हव्या त्या आकारात ते बारीक करून घ्यायचे आणि पातेल्यात पाणी आणि बटाटे घालून वर झाकण ठेवून द्यायचे. 5 ते 7 मिनिटात हे बटाटे शिजतात. 11. हरभरा डाळ दळायला देताना भाजून द्यावी. यामुळे डाळीचे पीठ लवकर खराब होत नाही आणि पीठ पेरून भाजी करताना भाजीला चांगली चव येते. 12. केळीचे शिकरण करताना थोडं दूध आणि एक केळं मिक्सरमध्ये बारीक फिरवून शिकरणमध्ये मिसळलं तर ते मिश्रण पातळ न होता थोडे घट्ट होते. 13. श्रीखंडासाठी चक्का करताना दह्याची आवश्यकता असते. हे दही रवीने घुसवून नंतर चक्का करण्यासाठी टांगून ठेवलं तर चक्का तयार झाला की तो परत चाळणीतून किंवा पुरणयंत्रातून फिरवायची गरज पडत नाही. 14. पापड, कुरडया संपल्यानंतर त्यातला चुरा शेवटी शिल्लक राहतो. हा चुरा तळायचा आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव असं घातलं तर उत्तम कोशिंबीर तयार होते आणि छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही आवडते. 15. सुक्या खोबऱ्याच्या वाट्या कधीकधी खूप कडक असतात. अशा वेळेस खोबरं किसायच्या आधी अर्धा तास त्या वाट्या पाण्यात बुडवून ठेवल्या आणि नंतर खोबरं किसलं तर आपलं काम सोपं होतं. 16. इडलीचे पीठ सैलसर झाले तर अशा वेळेस जाड पोहे मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर बारीक करायचे आणि इडलीच्या पिठात ते मिसळायचे. त्यामुळे पीठ घट्टसर होतं आणि इडल्या नेहमीप्रमाणे हलक्या आणि जाळीदार होतात. 17. सँडविचसाठी हिरवी चटणी करताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकची पाने घातली तर कोथिंबीर कमी लागते. सँडविच अजून पौष्टिक बनते आणि चटणीचा रंग गडद हिरवा येतो. 18. इडली, मेदूवडा यासोबत सांबार करतो. कधीतरी हा सांबार थोडं शिल्लक राहतं. अशा वेळेस या सांबारमध्ये तांदूळ घेऊन ते शिजवून भात तयार केला तर अप्रतिम चवीचा सांबार भात तयार होतो आणि सांबारही वाया जात नाही. 19. बीट उकडल्यानंतर पाण्याला लाल रंग येतो. अशा वेळेस ते पाणी टाकून न देता ताकात घालून त्याचा मठ्ठा केला तर मठ्ठ्याला गुलाबी छान रंग येतो आणि त्या गुलाबी रंगामुळे मुलांसह सर्वच हा मठ्ठा आनंदाने पितात. 20. नारळाचे दूध काढल्यानंतर त्याचा चव उरतो. भेंडी, बटाटा याच्या काचऱ्या किंवा परतून केलेल्या पालेभाज्या यामध्ये हा नारळाचा चव वापरता येतो. 21. कांदा जास्त प्रमाणात चिरायचा असेल तेव्हा कांद्याचे 2 भाग करा, सालं काढा, नंतर कांदा हवाबंद डब्यात 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर कांदा चिरला तर डोळ्यातून पाणी येत नाही. 22. ऑफिसच्या किंवा मुलांच्या डब्यात कोशिंबीर द्यायची असेल तर दही एका कापडात बांधून टांगून ठेवावं आणि त्यातलं पाणी गेल्यानंतर ते दही कोशिंबिरीत घालावं. त्यामुळे कोशिंबिरीला जे जास्तीचं पाणी सुटतं ते कमी होतं. 23. मेथी, पालक यांचे पराठे करताना हवी असेल तेवढी भाजी घ्यायची. त्यातली निम्मी भाजी आलं, मिरच्या, लसूण, कोथिंबीर यांच्याबरोबर वाटायची. निम्मी बारीक करून चिरायची. यामुळे पराठ्यांचा रंग आणि स्वाद छान येतो. 24. कोबी, फ्लॉवर या भाज्यांना उग्र वास असतो.
तो जाण्यासाठी चिरलेली भाजी 2 मिनिटं गरम पाण्यात ठेवायची. त्यामुळे उग्र वास निघून जातो आणि फ्लावरमध्ये काही अळ्या वगैरे असतील तर त्यासुद्धा सहज काढता येतात. 25. कोशिंबीरसाठी बीट उकडून घ्यायचं असेल तर आधी बीटाचे हवे ते आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि मग ते शिजवायचं. कारण बीट आधी शिजवलं तर नंतर त्याचे तुकडे करणं अवघड जातं. वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.